माझे दोन शब्द ऐकण्यासाठी आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे, कारण नुकतीच 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न झालेली आहे। आपल्या केवळ भारत देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये जवळजवळ 192 देशांमध्ये भारत देशातली ही जी भीम जयंती आहे, भारत देशातला जो कोहिनूर हिरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, यांची जयंती केवळ भारतातच नव्हे तर 192 देशामध्ये मोठ्या थाटामाटाने आणि जल्लोषामध्ये साजरी झालेली आहे। याबद्दल आपल्या सर्वांना, सर्व भारतीयांना अभिमान वाटायलाच हवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मऊ या छावणी या ठिकाणी झालेला आहे। आणि खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बाबासाहेब म्हटलं जातं, डॉक्टर म्हटलं जातं, आणि हे म्हणण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागलेत, खूप मेहनत करावी लागली, खूप अभ्यास करावा लागला, म्हणून ते आपल्या या भारतीय संविधानाचे शिल्पकार ठरलेत। एक नव्हे, दोन नव्हे तर केवळ 32 पदव्या त्यांनी आपल्यासाठी खेचून घेतलेल्या आहेत, आणि त्याही केवळ भारतातलेच नव्हे तर विदेशातल्या त्यांनी 32 डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 9 भाषांमध्ये सुद्धा ते पारंगत होते। त्यांनी केवळ आपल्या दलित समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी, महिलांसाठी, मुलांसाठी, म्हणजे संपूर्ण जीव जंतू सजीवांसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत, आणि ते सुद्धा प्रयत्न मिटून जाऊ नये यासाठी त्यांनी भारतीय संविधानामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि नमूद केलेला आहे। त्यासाठी भारतीय संविधानामध्ये या सर्व गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत। या गोष्टीचा खरोखरच आपल्या सर्वांना अभिमान आहे या गोष्टीचा। त्याचप्रमाणे म्हणून त्यांच्याबद्दल म्हणावंसं वाटतं कि पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता, बेरंग रहती ये जमी और आसमां का रंग नीला ना होता, भारत तो कभी का कंगाल हो जाता यारो, अगर इस भारत में भीम जैसा हिरा पैदा नहीं होता। खरोखरच अशा या महान नेत्याला आम्ही जयंती निमित्ताने अभिवादन करतो आणि त्यांना एक आदरांजली वाहतो, आणि आमचं भाग्य समजतो की असा एक थोर नेता आमच्या देशाला लाभला। धन्यवाद।